अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी ज्यांचे केस गेले त्यांनासुद्धा आपले केस छान असावे, काळेभोर असावे, लांब असावेत, सगळ्यांना असंच वाटत असतं. आणि म्हणून आपण बाजारातनं वेगवेगळ्या प्रकारचे तेलं विकत घेत असतो, हो की नाही? पण घरच्या घरीसुद्धा आपल्याला तेल करता येतं. त्यामुळेच आपण आजूबाजूला आपल्या ज्या ज्या गोष्टी मिळतात त्यापासूनसुद्धा आपण घरच्या घरी उत्तम तेल करू शकतो. गेले 20-25 वर्ष हेच तेल मी घरी करते आणि आमच्या घरातली मंडळी हेच तेल वापरतात. त्यामुळेच कोणाचे केस गळत नाही, डॅन्ड्रफ होत नाही आणि हेल्दी केस सगळ्यांचे आहेत. चला तर मग तेल कसं करायचं ते बघूया. एखाद्याला काही शब्द तुम्हाला कळणार नाही कारण सध्या दातांवर उपचार चालू आहेत. पण ते तुम्ही सांभाळून घ्याल ह्याची मला खात्री आहे. पण ह्या तेलाकरता आता काय काय जिन्नस लागतात ते आपण बघूया. आता या तेलाकरता आपण एक वाटीभर खोबरेल तेल, अगदी नेहमीचं जे तेल असतं ना ते घेतले. अर्धी वाटी हा कढीपत्ता घेतलेला आहे. आवळा आहे, 3-4 आवळे मी किसून घेतलेले आहेत. 1 चमचा मेथी मी साधारण 4-5 तास आपण भिजवून घेतली आहे. 1 चमचा आपण कलौंजी घेतली आहे. ही जी आहेत ना ही आपल्याच बागेतली जास्वंदाची पानं आहेत. नंतर इथे तुम्हाला दिसतात ही आपण कडुलिंब असतो की नाही त्याची पानं एक 20-25 घेतलीत. या कडुलिंबाच्या पानामुळे आपल्या त्वचेचं रक्षण चांगलं होतं बरं का. म्हणजे समजा आपल्या त्वचेला काही इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी होतं. नंतर ही तुळस आहे, ही सुद्धा दारातलीच आपल्या तुळस आहे. ती मंजिरी सगट घेतलेली आहे. ही जास्वंदीची फुलं आहेत, त्याच्याने केसाचं आरोग्य चांगलं होतं आणि केस वाढण्यास मदत होते. ही 2-3 प्रकारची जास्वंदीची फुलं आहेत, ही घेतली आहेत. ही एका लिंबाची साल आहे ती घेतलेली आहेत. तेल सोडून आपण हे सगळे एकत्र करणार आहोत. त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये दुर्वा घालू शकतो, नंतर वडाच्या जर पारंब्या असतात की नाही त्या आपण घालू शकतो. असे अनेक गोष्टी याच्यात घातल्या जातात. पण सर्वसाधारण आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतं ते घालून जर आपण तेल केलं तरीसुद्धा चालू शकतं. यातलं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा काही हरकत नाही. चला आता हे वाटून घेऊयात आणि मग नंतर पुढची कृती काय करायची ते बघूया. हे वाटताना आपण 1-2 चमचे मेहंदीची पावडर किंवा मेहंदीची पानं जर आपल्याला मिळाली ना ती घातली तरीसुद्धा चालू शकतं. हे सगळं घातलं आहे, आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. आता हे आपलं बारीक करून झालं आहे. आता हे पुढे कसं करायचं ते बघूयात. एक मात्र लक्षात ठेवायचं, हे तेल करताना नेहमी लोखंडाची कढई वापरायची, स्टीलची कढई किंवा इतर कढई वापरायची नाही. त्यामुळे याचे फायदे आपल्याला चांगले मिळतात. आता हे सगळं जे मिश्रण आहे की नाही आवळा वगैरे ते आपण याच्यात सगळं घालूयात. हे छान आपण एकत्र करून घेऊयात आणि साधारण 20-25 मिनटं चांगलं उकळून घेऊयात. आता हे आपण उकळायला ठेवूयात आणि ज्यावेळेला पुन्हा तेल ह्याच्यातनं बाजूला दिसायला लागेल की नाही त्यावेळेला आपण मग गॅस बंद करूयात. आहे की नाही आपलं तेल आणि मसाला सगळा वेगळा झाला आहे की नाही, म्हणजे आपलं तेल छान तयार झालं आहे. आता गॅस बंद करून आपण कढईला हे झाकण घालून रात्रभर ठेवून द्यायचं, म्हणजे आणखीन याला छान रंग येईल. गार झाल्यावर गाळून एका छान प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत भरून ठेवलं तरी चालू शकतं. निदान आठवड्यातनं 2दा-3दा तरी अगदी केसाच्या मुळापाशी लावायचं. आणखीन एक महत्त्वाची टीप देते बरं का. ज्या वेळेला आपण हे लावतो की नाही त्यावेळेला आपण वाटीत घेतो त्यावेळेला ई विटॅमिनच्या कॅप्सूल मिळतात. त्यातली एक कॅप्सूल या तेलामध्ये घालायची आणि मग लावायचा. त्याचा फायदा आणखीन होतो. नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. आता प्रदूषण आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, आपण वेगवेगळे शॅम्पू वापरतो, त्याने एखाद्या वेळेला काय आपल्या केसांवर परिणाम होतो. या गोष्टी होऊ शकतात, परंतु त्यातल्या त्यात आपण हे जर घरचं तेल वापरलं तर ह्या गोष्टीसुद्धा कमी होतात आणि आपले केस सुदृढ होतात, हे मात्र नक्की. पण ह्याच्यात सातत्य पाहिजे बरं का. निदान 7-8 महिने तरी हे लावलं पाहिजे, म्हणजे याचा फायदा नक्की होतो. असं हे तेल नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये द्यायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.